नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं SK MPSC अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 5 जानेवारी 2024 वार आहे शुक्रवार। तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण। आज या ठिकाणी आपण महत्त्वाच्या बातम्यांमध्ये PFRDA काय आहे ते समजून घेणार आहोत। त्याचबरोबर पहिल्या महिला पोलीस महासंचालक रोल ऑन रोल ऑफ जी योजना आहे ती योजना, दूध उत्पादक, लक्षद्वीप बेटे आणि अपारंपरिक ऊर्जा यावर आधारित जे काही क्वेश्चन आपल्याकडे लोकसत्ता न्यूजपेपरमध्ये आले आहेत त्या क्वेश्चन आपण MCQ क्वेश्चनच्या माध्यमातून या ठिकाणी स्टडी करणार आहोत। चला तर जी काही आपली डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आता आपण सुरुवात करूया। या ठिकाणी जी पहिली न्यूज आहे ती PFRDA संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। राज्यात जुन्या पेन्शनचा पर्याय अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। या ठिकाणी जे PFRDA आहे त्याचा फुल फॉर्म लक्षात असू द्या, पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी असा या ठिकाणी PFRDA चा फुल फॉर्म आहे। मग या ठिकाणी सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया। पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी केव्हा निर्माण करण्यात आली अशा प्रकारचा या ठिकाणी आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A 2003, पर्याय B 2002, पर्याय C 2001, पर्याय D 2005। तर मित्रांनो या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे पर्याय A 2003 साली या ठिकाणी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची स्थापना करण्यात आली, ज्याद्वारे जे काही सरकारी कर्मचारी असतील त्यांचे जे काही पेन्शन्स असतील त्या संदर्भात रेग्युलेशन किंवा नियमन करण्याचे कार्य हे मुख्य या ठिकाणी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीचे असलेले आपल्याला या ठिकाणी दिसते। चला तर या ठिकाणी पाहूया आपली पुढची न्यूज, जी की या ठिकाणी पहिल्या महिला पोलीस महासंचालका संदर्भात आहे। सर्वप्रथम आपला क्वेश्चन पाहूया। महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे। ज्या ठिकाणी पर्याय A कांचन चौधरी भट्टाचार्य, B किरण बेदी, C रश्मी शुक्ला, D यापैकी नाही। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नात जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय C रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक असल्यामुळे या ठिकाणी ते आपल्यासाठी महत्त्वाची न्यूज आहे। आणि येणाऱ्या काळामध्ये कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये यावर क्वेश्चन येणार म्हणजे येणार याची तुम्हाला खात्री देतो। चलूया आपल्या पुढच्या प्रश्नाकडे, जो की या ठिकाणी रोल ऑन रोल ऑफ या संदर्भात आहे। सर्वप्रथम न्यूज पाहूया। रत्नागिरीत क्रूज टर्मिनल भाईंदर वसई दरम्यान रो रो सेवा अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 1 वरती दिसून जाईल। तर मित्रांनो या ठिकाणी रो रो सेवा काय असते हे समजण्यापूर्वी सर्वप्रथम आपण आपला प्रश्न पाहूया आणि त्यानंतर रो रो जी सेवा आहे तिला या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया। प्रश्न पाहूया। भारतीय रेल्वेच्या कोणत्या विभागाकडून पहिल्या रोल ऑन रोल ऑफ ज्याला की आपण रो रो सेवा म्हणतो सुरू करण्यात आली आहे, ज्यामध्ये पर्याय A पश्चिम रेल्वे विभाग, पर्याय B दक्षिण पश्चिम रेल्वे विभाग, पर्याय C उत्तर विभाग, पर्याय D मध्य रेल्वे विभाग। तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही आपले उत्तर आहे ते आहे पर्याय B दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या अंतर्गत भारतातील रेल्वेच्या अंतर्गत पहिली रोल ऑन रोल ऑफ ज्याला की आपण रो रो सेवा आहे ती रो रो सेवा सुरू करण्यात आलेली आहे। तर रो रो सेवा काय आहे ते या ठिकाणी समजून घ्या। तर या ठिकाणी पिक्चरमध्ये एक रेलगाडी तुम्हाला दिसत आहे आणि या रेलगाडीवरती जे काही मालवाहू ट्रक आहेत ते टोटली अपलोड केलेले आहेत, म्हणजे या ठिकाणी कसल्याही प्रकारचे कंटेनर नाही आहेत, म्हणजे पूर्णच्या पूर्ण जो ट्रक आहे तो या रेलगाडीवर अपलोड केलेला आहे, म्हणजेच या रेलगाडीवर तो रोल ऑन केला आहे। मग यानंतर एका विशिष्ट स्टेशनवरती पोहोचल्यानंतर या ठिकाणी हे ज्या मालगाड्या आहेत त्या रोल ऑफ केल्या जातील, म्हणजे हा जो रेल्वेचा कोच आहे त्या कोचवरून त्या ज्या ट्रक्स आहेत
त्या अनलोड केल्या जातील. म्हणजे याच अशा प्रकारच्या ज्या काही सेवा आहेत त्यांना आपण रो रो सेवा असे म्हणतो. त्याचप्रमाणे फॉर एक्झाम्पल एखादी नदी असेल, ती नदी पार करण्यासाठी काही जहाजांचा उपयोग केला जातो. मग या जहाजामध्ये आपण आपली मोटरसायकल असेल किंवा फोर व्हीलर असेल तिला पार्क करतो आणि एका पॉईंटवरून दुसऱ्या पॉईंटवरती आपण उतरत असतो. तर या ठिकाणी आपण रो रो सेवेचा वापर करत असतो. म्हणजे या ठिकाणी रोल ऑन होतो आणि रोल ऑफ होतो, याला आपण रो रो सेवा असे म्हणतो. चलूया पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी दूध उत्पादना संदर्भात आहे किंवा दूध उत्पादका संदर्भात आहे. न्यूज अशी आहे, दूध उत्पादकांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान, अशा प्रकारची न्यूज या ठिकाणी लोकसत्ता पेज क्रमांक 4 वरती आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की शेतकरी अलीकडील काळामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अडचणीमध्ये आहे आणि दुग्ध व्यवसाय हा शेतीला पूरक असणारा एक व्यवसाय आहे. परंतु अलीकडील काळामध्ये जे काही दुधाचे भाव आहेत ते कमी आहेत. परिणामी त्या ठिकाणी दूध उत्पादनासाठी आवश्यक असणारा जो काही अधिकचा खर्च आहे, यामुळे दूध उत्पादक शेतकरी हे अडचणीत आले आहेत आणि या शेतकऱ्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी या ठिकाणी राज्य सरकारकडून किंवा राज्य मंत्रिमंडळाकडून दूध उत्पादक जे काही शेतकरी आहेत त्यांना प्रति लिटर 5 रुपयाचे अनुदान या ठिकाणी दिले जाणार आहे. या ठिकाणी या न्यूजला धरून जो आपला प्रश्न आहे, प्रश्न पाहूया. भारतातील सर्वाधिक दूध उत्पादक राज्य कोणते, अशा प्रकारचा आपल्या समोर प्रश्न आहे. ज्या ठिकाणी पर्याय ए गुजरात राज्य, बी राजस्थान राज्य, सी उत्तर प्रदेश, डी महाराष्ट्र. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय सी उत्तर प्रदेश. हे भारतातील असे राज्य आहे ज्या ठिकाणी सर्वाधिक दुधाचे उत्पादन घेतले जाते. उत्तर प्रदेश हे देशाला एकूण दूध उत्पादनाच्या जवळपास 18% दूध उत्पादन हे उत्तर प्रदेश या एकमेव राज्यातच होताना आपल्याला दिसते. चलूया आपल्या पुढच्या न्यूजकडे, जी की या ठिकाणी लक्षद्वीप बेटा संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. पंतप्रधानांकडून लक्षद्वीपचे सागर तळाच्या सफरीचा आनंद, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 3 वरती दिसून जाईल. सर्वप्रथम जे लक्षद्वीप आयलँड्स आहेत त्यांची लोकेशन आपल्यासाठी महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी वरी तुम्ही साईडला पिक्चरमध्ये इंडियाचा मॅप पाहू शकताय. या ठिकाणी इंडियाच्या मॅपमध्ये पश्चिमेला हा जो गोल सर्कलचा भाग आहे, या भागामध्ये लक्षद्वीप आयलँड्स आहेत. म्हणजे जो काही आपला अरेबियन सी आहे, अरेबियन सी मध्ये लक्षद्वीप आयलँड्स आपल्याला दिसतात आणि या ठिकाणी मोठ्या सर्कलमध्ये जे लक्षद्वीप आयलँड आहेत ते या ठिकाणी तुम्ही या पिक्चरमध्ये व्यवस्थित प्रकारे पाहू शकताय. मग या ठिकाणी जे काही लक्षद्वीप आयलँड आहेत त्यांना धरून जो आपला प्रश्न बनतो तो प्रश्न पाहूया. लक्षद्वीप बेटामध्ये किती बेटे आहेत, म्हणजे जे काही लक्षद्वीप बेटे आहेत त्यांची एकूण संख्या किती आहे, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्यामध्ये पर्याय ए 36 बेटे, बी 46 बेटे, सी 56 बेटे, डी 66 बेटे. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नाचे जे काही आपले योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय ए 36 बेटे. लक्षद्वीप बेटांच्या समूहामध्ये या ठिकाणी एकूण 36 बेटे आहेत आणि तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे की लक्षद्वीप बेटांची राजधानी कोणती आहे. कॅपिटल ऑफ लक्षद्वीप आयलंड यू हॅव अ राईट डाऊन इन कमेंट बॉक्स. पाहूया आपली पुढची न्यूज. या ठिकाणी जी आपली पुढची न्यूज आहे ती अपारंपरिक ऊर्जा साधना संदर्भात आहे. सर्वप्रथम न्यूज पाहूया. अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत 13.5 गिगावॅटने वाढ, अशा प्रकारची न्यूज तुम्हाला लोकसत्ता पेज क्रमांक 12 वरती किंवा 12 वरती दिसू जाईल. तर या ठिकाणी मित्रांनो जर तुम्ही पाहिलं की अलीकडील काळामध्ये जे काही अपारंपरिक ऊर्जा आहे, ज्याला की आपण नवीकरणीय ऊर्जा साधने म्हणतो, त्या नवीकरणीय ऊर्जा साधनांची व्याप्ती आणि विस्तार होताना दिसत आहे. परिणामी अपारंपरिक ऊर्जा स्रोतापासून निर्माण केली जाणारी जी काही वीज आहे त्यामध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे आणि 2023 या सालामध्ये भारतामध्ये एकूण अपारंपरिक ऊर्जा निर्मितीची जी काही वाढ आहे ती 13.5 गिगावॅटने त्यामध्ये वाढ झालेली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे. या न्यूजला धरून सरळ जो आपला प्रश्न आहे तो प्रश्न पाहूया. अपारंपरिक ऊर्जा संदर्भात खालील विधाने विचारात घ्या, अशा प्रकारचा आपला प्रश्न आहे. ज्या ठिकाणी विधान क्रमांक 1 जागतिक स्तरावर पवन ऊर्जा निर्मितीत भारताचा 4था क्रमांक लागतो. विधान 2 जागतिक स्तरावर सौर ऊर्जा निर्मितीत भारताचा 1ला क्रमांक लागतो.
तर या ठिकाणी जे आपले पर्याय आहेत ते पर्याय पाहूया. केवळ विधान 1 बरोबर, केवळ विधान 2 बरोबर, विधान 1 आणि 2 दोन्ही बरोबर, विधान 1 आणि 2 दोन्ही चूक, अशा प्रकारचे आपले 4 पर्याय आहेत. तर मित्रांनो, जे विधान क्रमांक 1 आहे ते अगदी बरोबर आहे. जागतिक स्तराचा जर आपण विचार केला तर भारत हा जागतिक स्तरावर सर्वाधिक 4थ्या क्रमांकाचा पवन ऊर्जेपासून ऊर्जा निर्माण करणारा देश ठरतो आणि विधान क्रमांक 2 या ठिकाणी चुकीचे आहे. जागतिक स्तरावर भारत हा सौर ऊर्जा निर्माण करणारा 5व्या क्रमांकाचा देश आहे. हा जो पॉइंट आहे तो तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजेच विधान क्रमांक 1 केवळ बरोबर असल्या कारणाने आपले योग्य उत्तर आहे पर्याय ए, केवळ विधान 1 बरोबर. तर अशा प्रकारे मित्रांनो, दिनांक 5 जानेवारीचे जे काही आपले वृत्तपत्र डिस्कशन आहे ते या ठिकाणी आपण केले आहे. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली जी काही टेलिग्राम चॅनलची लिंक आहे त्या ठिकाणी आपले टेलिग्राम चॅनलही तुम्हाला जॉईन करायचे आहे, ज्याच्या माध्यमातून आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या लिंक्स आणि त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेसंदर्भात ज्या काही नवनवीन अपडेट आहेत, ज्या की स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या असतात, त्या अपडेट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. आज इथेच थांबत आहोत. भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत.